नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवार यांना प्रश्न, तर हा प्रश्न धनंजय मुंडे यांनाच विचारा, अजित पवारांचं उत्तर. माझ्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो. मित्रपक्षाच्या नेत्यांना देखील शिस्त पाळायला सांगा. अजित पवार यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे यांनी नाराजी व्यक्त केली. कोण कुणाला भेटलं यावर राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद व्हायला हवा. सुरेश धस यांनी भेट घेतली असली तरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार अशी त्यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंडे आणि धस भेटीवर पहिली प्रतिक्रिया. कृषी क्षेत्रामधील भ्रष्टाचारावरून सुरेश धसांचा पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर रोख. कापूस, सोयाबीन, तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या. धसांचं कृषी विभाग सचिवांना पत्र. शेतकऱ्याच्या पीक विम्यामध्ये या लोकांनी पैसे काढले. कृषी मंत्र्यांनी 5,000 कोटीचा घोटाळा झाल्याचं सांगितलं. सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या भेटीवरील प्रश्नावर अजित पवार संतापले. बीडमधील पाणी प्रश्नासंदर्भात क्षीरसागर यांनी भेट घेतली. अजित पवारांची माहिती. सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर या दोन्ही भेटीमध्ये अंतर. आमदाराला मतदारसंघातील कामासाठी उपमुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं. संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या घेतलेल्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंचं उत्तर. बीडमधील मांडवली सुरेश धस धनंजय मुंडे भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्याची धसांना सूचना असल्याचा देखील आरोप. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं धस कधीच बोलले नाहीत. राजकारण कधी उलटतील हे सांगता येत नाही. सुरेश धसांविरोधात सोमनाथ सूर्यवंशींचे कुटुंबीय आक्रमक. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फरार असलेल्या कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश. सीआयडीनं केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाचे आदेश. कृष्णा आंधळेचा पाठीराखा कोण हे सर्वांनाच माहिती. पाठीराख्याकडून कृष्णा आंधळेला अभय. धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कुणी राहिलं नाही. सगळे दुसऱ्या पक्षात चालले. ठाकरेंचा पक्ष चालवतो कोण हा प्रश्न आहे. संजय शिरसाट यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला. ज्यांनी हिंदुत्व डॅमेज केलं त्यांची डॅमेज कंट्रोल करण्यासाठी बैठक झाली. ठाकरेंच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचा टोला. तर जसं विधानसभेत यश मिळालं तसं महापालिका निवडणुकीत देखील मिळणार, शिंदेंचा दावा. भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअप प्रोफाईल आणि स्टेटस चर्चेत. म्होरक्यात जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय, जनावरं देखील विश्वास टाकतात. भास्कर जाधव यांच्या स्टेटसमुळे चर्चेला उधाण. तर व्हॉट्सअपला स्टेटस बाळासाहेब आणि मासाहेबांचा फोटो लावत आठवणींना उजाळा दिला. भास्कर जाधव फुगून बसायला काय शिंदे आहेत काय? भास्कर जाधव यांच्यासोबत माझी चर्चा झाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते कोकणामध्ये जाण्याच्या तयारीत, संजय राऊतांची माहिती. भास्कर जाधव आता तुमच्याबरोबर राहणार नाहीत. योग्य वेळेची ते वाट पाहतायत. भास्कर जाधव यांच्यासोबत राहणार नाहीत हे जवळपास निश्चित, संजय शिरसाट यांचा दावा. महायुतीमध्ये वादविवाद होऊ नये यासाठी एकत्र लढण्याची भूमिका. आम्ही कमजोर नाही, स्वबळावर लढू शकतो. शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचं वक्तव्य. महायुतीमध्ये कुठलीही कुस्ती सुरू नाही. तिन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय. छोट्या मोठ्या कुरबुरी होतच असतात, पण कुठलीही टोकाची भूमिका आमच्यामध्ये नाही. गिरीश महाजन यांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांकडून गिरीश महाजनांचा राजकारणामधील पैलवान असा उल्लेख. आपण सर्वांनी मिळून विधानसभेला विरोधकांना धोबीपछाड दिला, फडणवीसांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून कुंभमेळ्यामध्ये पवित्र संगमामध्ये स्नान. देशवासियांच्या आरोग्य आणि सुखसमृद्धीसाठी गंगा मातेकडे प्रार्थना. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर. गडकरी वसतिगृह आणि जिम्नॅशियम हॉलचं उद्घाटन करणार. जयंत पाटील देखील कार्यक्रमाला हजेरी लावणार. खासदार श्रीरंग बारणे लिखित संघर्ष योद्धा पुस्तकाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन. संघर्ष योद्धा या पुस्तकामध्ये खासदार बारणे यांचा जीवनपट उलगडला जाणार. आंध्र प्रदेशमधील तिरुपतीमध्ये आजपासून इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शन आणि एक्स्पोला सुरुवात. आज देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रबाबू नायडू एक्स्पोला हजेरी लावणार. या एक्स्पोमध्ये 57 देश सहभागी होणार. राज्यामध्ये पुन्हा एकदा चलो घर चलो अभियान. 1,51,00,000 सदस्य नोंदणीचं अभियान सुरू. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. सिंधुदुर्गातील ठाकरेंच्या शिवसेनेमधील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश.
18 फेब्रुवारीला दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. विधिमंडळ नेता ठरवण्यासाठी दिल्लीच्या भाजप आमदारांची आज दुपारी 3 वाजता बैठक. विधिमंडळ नेता दिल्लीचा नवा मुख्यमंत्री असणार. दिल्लीतील सरकारच्या शपथविधीसाठी भाजपची तयारी. शपथविधीच्या तयारीसाठी भाजप टीम देखील तयार. शपथविधीच्या तयारीसाठी विनोद तावडे, तरुण चूग हे प्रभारी. विधानसभेला सगळे विरोधात असताना देखील भाजपची ताकद दाखवली. बदलापूरमध्ये भाजप एकाहाती सत्ता जिंके. आमदार किसन कथोरे यांच्याकडून विश्वास व्यक्त. सरकारनं सर्व योजनांसाठी बजेट दिलेलं आहे. शिवभोजन बंद होणार नाही. राज्यामध्ये सर्व योजना सुरू राहणार. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार. तर लाभार्थी महिलांचे उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेमधून वगळणार. सूत्रांची माहिती. लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही 3,000 देणार होतो. आम्ही कुणालाही वगळलं नसतं, मात्र आता काहींना वगळलं हे दुर्दैव. खासदार सुप्रिया सुळे यांची टीका. निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं, मात्र चुकीचा लाभ घेतल्याचं निवडणुकीनंतर लक्षात आलं. लाडकी बहीण योजनेवरून अजित पवार यांची प्रतिक्रिया. स्वतःचं घर सांभाळता येत नाही तो पक्ष काय सांभाळणार. भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटसनंतर राणेंची ठाकरेंवर टीका. तर येत्या काळामध्ये महायुतीमध्ये अनेक प्रवेश होताना दिसतील. राणेंचा सूचक इशारा. सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयामध्ये मॉड्युलर आयसीयू आणि ऑपरेशन थिएटरचं लोकांच्या हस्ते उद्घाटन. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण. राज्यातील पहिलं शासकीय कॅन्सर केअर युनिट मिरजेमध्ये होणार. 250 बेडच्या कॅन्सर केअर युनिट हॉस्पिटलच्या बाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये ठेवला जाईल. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. धुळ्यामधील हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाची खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून विचारपूस. रुग्णाच्या उपचारासंदर्भात संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी बच्छाव यांची महत्त्वपूर्ण चर्चा. धुळ्यामध्ये कृषिकन्या प्रियंका जोशीकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा कवितेमधून समाचार. समाज माध्यमांवर कृषिकन्येची कविता व्हायरल. महाराष्ट्रातील 6,000 मराठीप्रेमी दिल्लीच्या साहित्य मेळ्यामध्ये जाणार. राज्यातील 2,500 साहित्यप्रेमींचा सत्कार. 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21 तारखेपासून सुरू होणार. ब्राझीलमध्ये 6 जुलैला ब्रिक्स परिषद. यंदा परिषदेद्वारे जागतिक संस्थांमध्ये सुधारणांसाठी दबाव निर्माण करण्यासह दक्षिणी जगातील देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार. गोरखपूरवरून मुंबईला येणाऱ्या काशी एक्सप्रेसचा मार्ग अचानक बदलला. देवरियाहून येणारी एक्सप्रेस इटारसी मार्गे जाणार. एक्सप्रेसचा मार्ग अचानक बदलल्यानं देवरियामध्ये प्रवासी संताप. यूपीआयसाठी ऑटोमेटेड चार्ज बँक प्रणाली लागू. गेलेले पैसे तत्काळ खात्यामध्ये येणार. याआधी फेल झालेल्या ट्रान्झॅक्शनचे पैसे खात्यामध्ये येण्यासाठी 2 ते 3 दिवस लागत होते. राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के. जवळपास 10 सेकंद भूकंपानं जमीन हादरली. दरम्यान भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. सीईटी सेलकडून बॅचलर ऑफ फाईन आर्ट आणि बीपीएड या सामायिक प्रवेश परीक्षा नोंदणीला मुदतवाढ. फाईन आर्टसाठी 27 फेब्रुवारीपर्यंत तर बीपीएडसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार. एमपीएससीच्या 2022च्या परीक्षेमधील 623 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत. 2024मध्ये अंतरिम निवड यादी जाहीर होऊन देखील नियुक्त्या रखडल्या. नियुक्त्या मिळवण्यासाठी भावी अधिकाऱ्यांचा मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा. फिटनेस संपलेली हजारो व्यावसायिक वाहनं अडकली. 2015 पूर्वी आणि नंतर नोंदणी केलेल्या वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणावर बंदी घातल्याचा परिणाम. वाहतूकदारांमध्ये संताप. रेटारेटीमध्ये प्रवासी बाजूच्या ट्रॅकवर फेकला जाऊ शकतो. लोकलमधील गर्दीवर हायकोर्टाचं गंभीर निरीक्षण. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेविरोधात डॉक्टर हायकोर्टामध्ये दाद मागणार. सुट्टीच्या दिवशी निवडणूक घेण्याची मागणी. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 3 एप्रिल रोजी होणार. निवडणूक सुट्टीच्या दिवशी घेण्याची मागणी. डोंबिवलीमधील 65 इमारतींच्या कारवाईविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र रहिवाशांवर अन्याय. ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल. शहापूरमध्ये शिवरायांच्या जयंतीनिमित्त जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन. तरुणांसह महिला पुरुषांचा मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीमध्ये सहभाग. ठाण्यामध्ये बांगलादेशी घुसखोर रडारवर. 15 ठिकाणी 200पेक्षा अधिक बांधकाम मजुरांसह फेरीवाल्यांची कोपरी पोलिसांकडून ओळख परेड.
बीडीडीमधील दुकानांचा तिढा सुटेना. पुनर्विकासामध्ये 500 फुटांचं दुकान मिळणार की नाही यावर आता उच्च न्यायालयामध्ये अंतरिम सुनावणी होणार. पुनर्विकासामध्ये 500 फुटांचं दुकान मिळावं यासाठी दुकानदार न्यायालयात. पुण्यातल्या भोर दिवाणी न्यायालयामध्ये मराठी भाषा संवर्धनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम संपन्न. कार्यक्रमामध्ये मराठी भाषेच्या इतिहासाची माहिती दिली जाणार. पुण्याच्या भोरमध्ये दिव्यांग आणि एकल निराधार महिला यांचा वधूवर परिचय मेळावा. प्रहार अपंग क्रांती संघटना आणि जाणता राजा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये 115 वधूवरांकडून अर्जांची नोंदणी. पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट 34 गावांमध्ये करवसुली नाही. करवसुलीला राज्य सरकारची स्थगिती. महापालिकेला जवळपास 250 कोटी रुपयांचा फटका. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीच्या निमित्तानं शिवनेरीवर आजपासून शिवजन्मोत्सव सोहळा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार. आजपासून 19 तारखेपर्यंत हिंदवी स्वराज्य महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. अमरावती शहरामध्ये महानगरपालिका आजपासून ॲक्शन मोडवर. थकीत मालमत्ता कर धारकांवर आजपासून जप्तीची कारवाई होणार. 188 कोटी वसूल करण्याचं महापालिकेचं टार्गेट. बीडच्या कोळवाडी गावाजवळ ब्रेक फेल झाल्यानं ट्रक पलटल्यानं अपघात. अनेक वाहनांची एकमेकांना धडक. 12 जण जखमी. सोलापूरच्या करमाळ्यामधील तन्मय काटोळे एमपीएससीच्या कर सहाय्यक परीक्षेमध्ये राज्यात प्रथम. तन्मयचं सर्व स्तरातून कौतुक. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये श्रीराम प्रतिष्ठानतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज नेत्यांची हजेरी. सोलापूरच्या करमाळा इथं संजय मामा शिंदे विद्यालयामध्ये काव्य संमेलनाचं आयोजन. विद्यार्थ्यांनी काव्य संमेलनाचा आनंद लुटला. शोध सुरू. नागपूरमध्ये सोन्यावर कर्ज देणाऱ्या तपासणीकानंच बँकेला गंडा घातला. ग्राहकांची हातमिळवणी करून 73 लाखांचं कर्ज मिळवून दिलं. बँकेचे हप्ते थकल्यानंतर चौकशी अंती प्रकार समोर. नागपूर रेल्वे स्थानकावर मालगाडीला आग. मोठी दुर्घटना टळली. आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश. रेल्वे अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. मुंबईच्या गोरेगावमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिराला खासदार श्रीकांत शिंदे, रामदास कदम यांची उपस्थिती. 10,000पेक्षा अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. छत्रपती संभाजीनगरमधील तांदूळ घोटाळ्यामधील मुख्य आरोपीला अटक. आरोपीला कर्नाटकमधील कलबुर्गी इथून ताब्यात घेण्यात आलं. मुख्य आरोपी संजय अग्रवालला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. रायगड जिल्ह्यामध्ये तिहेरी तलाक प्रकरणामध्ये गुन्हा दाखल. पीडित महिलेकडे 1 कोटी रुपयांसह फ्लॅटची मागणी. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये नवरदेवासह इतर 4 जणांवर गुन्हा दाखल. आयपीएल 2025चं वेळापत्रक जाहीर. यंदाचा आयपीएलचा हंगाम 22 मार्च ते 25 मे दरम्यान खेळवला जाणार. आयपीएलचा पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यामध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जाणार. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा इंगा. क्रॉफर्ड मार्केटमधील एका शोरूम मॅनेजरनं हात जोडून माफी मागितली. मराठी तरुणाला हिंदी आणि गुजराती बोलण्यास केली होती जबरदस्ती. मला मराठी येत नाही, तुम्ही माझी तक्रार करा. उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी. तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? मराठी आरपीएफ अधिकाऱ्याचा अजब सवाल. रायगडच्या महाडमधील दौलतगडावर स्वच्छता मोहिमेचं आयोजन. स्वच्छता मोहिमेदरम्यान श्री गणेशाची पाषाण मूर्ती आढळली. मूर्ती फार जुन्या काळातील असावी असं इतिहास अभ्यासकांचं मत. जळगावच्या जामनेरमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन. प्रसिद्ध कुस्तीपटू विजय चौधरीकडून विदेशी पैलवान चितपट, तर विदेशी पैलवानासोबत जिंकल्याचा आनंद मोठा. विजय चौधरींची प्रतिक्रिया. बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी. 18 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार. मीरा भाईंदरमधील नव्यानं बांधलेल्या उड्डाणपुलाला स्वर्गीय रतन टाटा यांचं नाव द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. तर मनसे पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र. धुळ्याच्या राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरामध्ये खानदेश माळी महासंघाच्या वतीनं वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला 250 वधूवरांनी आपला परिचय दिला. धुळे शहरामध्ये सिंधी बांधवांच्या वतीनं सामूहिक पूजेचं आयोजन. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं सिंधी बांधवांची उपस्थिती. अंबरनाथमध्ये झाड पडून कामगार जखमी झाल्याप्रकरणी बिल्डर विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे झाड पडल्याचा पालिकेचा निष्कर्ष.